नाद असावा पण नादिक नसावा, पण या कार्यकर्त्याचा विषय जरा वेगळाच आहे. कार्यकर्ता जास्तच रंगीले. कार्यकर्त्याला कॅम्प आणायला लावली होती, पण कार्यकर्ता म्हणला कॅम्पा कोण पित असते, आपण तर हिल पिणार. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कार्यकर्ता आला होता फाट्यावर. कार्यकर्त्याकडून खर्च विर्च घेतला करून तिथून आपली महिना घेऊन डायरेक्ट आपण निघालो होतो विहिरीवर. म्हणलं विहिरीचं पाणी किती आहे बघावं, पण आपल्या आधीच इथं कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. आपल्या आधीच कार्यकर्ते इथं आल्यामुळे आता आपल्याला जरा टेन्शनच आलं होतं. मग काय कार्यकर्त्यांना म्हणलो आता मी पण घेतो पाहून. कार्यकर्त्यांनी आपल्याला गुलीगत धोका दिलेला आहे, त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना आपण परत एकदा एक धप्पा दिलाच पाहिजे. कार्यकर्त्याच्या पोटाला नक्कीच कुंभकर्ण आलेला आहे, त्यामुळे कार्यकर्ता कॅम्पा सुद्धा असे रगी लागत पित होता. तिथून डायरेक्ट आपण काळूभाऊ का आलो होतो. काळूभाऊच्या गाडीची फिटिंग चालू होती. कार्यकर्त्याला ती लोक सुद्धा नावं ठेवतात ज्यांना घरी विचारल्याशिवाय गाडी चालवायला देत नाही. जेवढी लोक ह्याला ओळखत नसते ना, त्याच्या दुपटीने लोक तर त्याच्या गाडीला वळखतात. पैसा गेला तरी चालेल, पण नाद हा नाद झालाच पाहिजे. हा काळूभाऊचा पॅटर्न आहे. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, पण लोक तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणारच आहेत. काळूभाऊचं म्हणणं आहे. काळूभाऊचं म्हणणं ऐकून आपण आलो होतो महिना धुवायला. महिन्याला मस्तपैकी आंघोळ विंगुळ घेतली घालून. तुम्ही काय ब्लॉगला लाईक करून भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग असाच पाहत राहा. धन्यवाद.